हाय नमस्कार. मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच देवाचरणी प्रार्थना. तर चला, आता मी माझ्या कंपनीतून आली होती, पण रुबी काही माझ्याजवळ आली नव्हती कारण तिचं काहीतरी दुखत असावं. सकाळपासून जेवली नव्हती ती आणि म्हणूनच मी तिच्याजवळ गेले आणि तिला आपल्या मांडीवरती घेऊन बघत होते का ती माझ्याजवळ का येत नाही. ती खूप दिवसापासून चिंचेची गोणी आणून ठेवलेली होती, तर खूप वेळ लागला मला चिंचेची गोणी ती फोडायला. तर पण मग चाललं होतं माझं थोडं थोडं काम. आणि काय झालं, दारावरती न साड्या व्हायला पण आलेलं होत्या, तर मग त्याची खूप बळजबरी चालली होती, ताई घ्या घ्या घ्या. आणि त्यातल्या मग मला 2 साड्या आवडल्या, तर मग घेऊन टाकल्या. मी म्हटले चला बरं होईल नेसायला आपल्याला. आम्ही पहिले ना हे बघा ह्या कंपनीची आणलेली होती. पहिले तिला आम्ही ना ह्या कंपनीची आणलेलं होतं, तर तिला याची सवय झाली. आणि त्यानंतर दादू गेला घ्यायला, तर तिथं काही हे अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळं मग त्याने ही पेडीगिरी आणली. तर तिला काही आवडली नाही. मग परत तिच्या आवडीची हीच घेऊन आली. आणि तिचे हे बिस्किट आहेत, बिस्किटंसुद्धा ती खूप आवडीने खाते मस्तपैकी. आता मी तिला बिस्किट जवळ घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे ती आता माझ्या जवळ येऊन बसली. आता ती बिस्किटांकडेच बघती बरं का. खाणार का तू? खाणार बेटा? हां, अरे वा. तिला बिस्किट आवडतात, ट्रेनिंगचे बिस्किट आहे तिचे. पण म्हणजे सीट बेटा, सीट सीट सीट. आता सीट म्हटलं मी, सीट बस खाली. हां शाब्बास. तिला ना आता म्हणजे थोडीशी वेळाने बसती, पण बसती ती सीट म्हटल्यावरती. आता तीन थोडा वेळ बसूनच राहणार बरं का. तिला बिस्किट खायचं आहे ना, म्हणून ती बसती. म्हणजे जोपर्यंत डबा बघणार तोपर्यंत ती बसून राहणार. जा जा. दुसऱ्या दिवशी पण रुबीने काहीच खाल्लं नाही. मग तिला आम्ही डॉक्टरकडेच नेलेलं आणि डॉक्टरकडून तिला इंजेक्शन आणि औषध पण घेऊन आलेलो. तर मग तिला चाललं होतं आमच्याला औषध वगैरे द्यायचं काम, कारण ती काहीचही खात नव्हती.
आजारी पडली ना, त्याच्यामुळे तिला दवाखान्यात नेलं. दवाखान्यातून तिला औषधं दिले ती 2. त्याच्यामुळे तिला औषध वगैरे द्यायचं काम चालू होतं. बघू दे जनावरांचं कसं राहतं. आपलं जरी दुखलं तरी आपल्याला किती म्हणजे माणूस बोलतं, पण ते मुख्य जनावर बोलू शकत नाही. आणि ती शांत आहे तर घरात आम्हाला पण करमत नाही. हा ना, तिने काहीतरी खाल्लं म्हणजे बरोबर. आईस्क्रीम 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 थंडगार आईस्क्रीम. अरे याच्यातच देणार होती मी तसं. आम्ही रोबीसाठी काय आणलंय बघितलं का? आईस्क्रीम. तर चला आता माझी रुबी आईस्क्रीम पण खायला लागलेली मस्तपैकी थंड थंड. आणि आता मी माझ्या व्हिडिओची पण इथंच एंडिंग करते. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, तर चला आता बाय.